15 ते 20 सेकंदाचा माझा सुटलेला तोल हा माझ्या आयुष्यातले माझे नातेसंबंधांना आयुष्यभरासाठी आपण म्हणूयात ना संपवण्याची पॉवर ती ठेवतो. म्हणजे एवढा डीप त्याचा इम्पॅक्ट. नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे या मराठी पॉडकास्टमध्ये, ज्याचे नाव आहे ऐकूया बोलूया. मी आहे सायली कळमकर. नमस्कार, मी आहे चैतन्य कळमकर. आपला आजचा हा प्रवास एक भन्नाट प्रवास आहे. या प्रवासात आपण वेगवेगळ्या विषयांवर मन मोकळेपणाने चर्चा करत असतो. आजचा विषय पण आपला त्याच पद्धतीने आहे, अँगर मॅनेजमेंट, म्हणजेच रागावरचे नियंत्रण. बरोबर आहे. राग हा प्रत्येक व्यक्तीला येतो आणि राग आला की स्वतःच्या मनाची परिस्थिती बदलती, मानवी शरीराची भावना तरी बदलते आणि शरीराची भाषा बदलते, सगळ्या गोष्टी होतात. आणि ह्या कॉम्प्लिकेशनमुळे काय होतं, माणसाचं वर्तणुकीमध्ये पण परिणाम होतो. आणि याच विषयासंदर्भात आज चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत जे प्रमुख पाहुणे उपस्थित आहेत ते आहे गिरीश कुकरेजा सर. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं आमच्या ह्या मराठी पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत आहे. सरांचा मी तुम्हाला थोडक्यात परिचय करून देतो. सर हे न्यू आर्ट्स कॉलेज महाविद्यालयामध्ये मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंटचे HOD होते. सरांनी स्ट्रेस मॅनेजमेंट, अँगर मॅनेजमेंट या संदर्भात खूप काही काम केलेलं आहे. त्यांचे वेगवेगळे सेशन देखील झालेले आहेत. सर हे मोटिवेशनल स्पीकर देखील आहेत. आपण याच विषयाला धरून त्यांच्यासोबत चर्चा करूया. सर, आपण जो म्हणतो ना, व्यक्तीला ज्यावेळेस राग येतो किंवा तो त्याची पूर्ण परिस्थिती चेंज करतो, मानसिकता बदलती, शारीरिक भावना बदलती, मग हा जो राग आहे, हा राग म्हणजे नेमकं काय असतं? म्हणजे एकदम आपण म्हणूयात, मे बी तू सायंटिफिकली आता याच्याकडे बघायचा प्रयत्न करतोय की पहिले आपण डिफाईन तर करूयात की ते काय आहे. म्हणजे राग म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की याची डेफिनेशन कुठल्याही लेवलचा, म्हणजे तो 2 देशाच्या लेवलचा असेल, 2 गटातल्या लेवलचा असेल, 2 ग्रुप्समधला असेल, फॅमिलीमधला असेल, शाळेमधला असेल, महाविद्यालयामधला असेल, म्हणजे कुठल्याही सिच्युएशनमधला तो राग असेल. मग याला आपण जर असं डीप डाऊन जर आपण पाहिलं ना, तर मला तरी असं वाटतं की मला जे वाटतं ते नाही झालं, म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना माझी अपेक्षा कुठेतरी भंग झाली, की त्याला म्हणजे जेव्हा तडा लागतो माझ्या अपेक्षांना, तर तेव्हा मला जे येतं दॅट इज व्हॉट इज कॉल्ड एज राग. म्हणजे मी तुला म्हटलं की माझा फोटो काढ आणि तू नीट नाही काढला फोटो, आणि मग ते बघून जे मला येईल मग दॅट इज राग. मी समजा जेवतोय आणि मला जेवढी तिखट ती भाजी पाहिजे होती तेवढी तिखट नाही झाली, मग तेव्हा मला जो येतो दॅट इज राग. म्हणजे असं ह्या छोट्या छोट्या गोष्टींपासून, म्हणजे मी एक खूप सुंदर काही ठिकाणी वाचलं होतं, ऐकलं होतं की अँगर इज अ पनिशमेंट विच वी गिव्ह टू अवर सेल्फ फॉर अदर्स मिस्टेक्स. म्हणजे दुसऱ्यांनी केलेल्या चुकीची स्वतःला दिलेली शिक्षा म्हणजे राग. म्हणजे हे पण मला खूप सुंदर वाटतं की मी खरंच असं करतो का, म्हणजे हे विचार भाग पाडण्यासारखी ही डेफिनेशन आहे. तुझा जो प्रश्न आहे, म्हणजे 2 ओळींमध्ये आपण त्याला डिफाईन करूयात की मला जे वाटतं ते नाही झालं, माझी अपेक्षा भंग झाली, तेव्हा मला जो येतो दॅट इज राग. आणि दुसऱ्याच्या चुकीला जी मी स्वतःला शिक्षा देतो ते म्हणजे राग. मी थोडक्यात एकदम सिम्प्लिफाय जर आपण केलं वन लाईन मध्ये. पण रागाचे वेगवेगळे प्रकार देखील पडत असतील, जसे की आपण कधी चिडचिड आणि राग, त्याच्यामध्ये डिफरन्स होत असेल ना. हा, म्हणजे आता कसं झालं की मी तुला म्हटलं ना की चिडचिड करणे, मला चिडचिड होतीये, मला राग येत नाहीये. म्हणजे तू बघ, ज्याला राग आलाय ना तो नाही कधी ऍक्सेप्ट करणार की त्याला राग आलाय. म्हणजे तू बघ, असं 10 जण आहेत तिथं आणि मी जोरजोरात बोलतोय, माझे डोळे असे मोठे झालेले, माझे हावभाव, तू जसं म्हटले ना की बॉडी लँग्वेज बदलली आहे सगळी, आणि मला सगळेजण सांगतात की शांत व्हा, म्हणते मी शांतच आहे. मग आपल्याला वाटतं आम्ही येडेत काय? बरोबर. तर बेसिकली म्हणजे हे आपण स्वतःला दिलेलं आपण म्हणूयात ना एक पळवाट आहे की मी रागवत नाहीये, मला फक्त चिडचिड होतीये. पण आता तू रागवणार आहे याच्यानंतर. म्हणजे ते स्टेप्स आहेत ना. म्हणजे राग जेव्हा येतो, म्हणजे असं नाही होत ना की म्हणजे मी आलो याच्या 2 थोबाडीत मारल्या आणि मला कळालंच नाही कसं काय मारल्या, म्हणजे असं नाही होत. म्हणजे मग होतं, म्हणजे आपण म्हणतो पण, तू बघ, म्हणजे एखाद्याला आपण असं 2 थोबाडीत मारतो, म्हणजे पण मग नंतर आपण म्हणतो की ॲक्च्युली मला मारायचं नव्हतं, ते रागाच्या भरात आणि माझ्या लक्षातच नाही आलं, म्हणजे नाही का. तर तू बघ, म्हणजे पण त्याच्या पाठीमागं आपण कधी तेवढा विचार केला का की ते असं एवढं अचानक नाही झालं. म्हणजे त्याच्या मागं ती प्रोसेस झालेली आहे. म्हणजे पहिले जेव्हा मला राग येतो ना, तर तो पहिले माझ्या मनामध्ये येतो, माझ्या विचारांमध्ये येतो. मग मे बी तू जसं म्हटली ना, थोडं इरिटेशनमध्ये येतं. म्हणजे मी पहिले ना असं प्रेमाने म्हणून बघतो, म्हणजे नाही का, मला जे वाटतं ते, आणि मग ते होत नसेल ना, मग आपण ते
रागामध्ये व्यक्त होतो. म्हणजे पहिले मग माझ्या डोळ्यांमधून दिसतं. तू बघ बऱ्याचदा राग आपल्याला लोकांच्या डोळ्यांमधून दिसतं. म्हणजे आपल्याला बऱ्याच जणांनी डोळ्यातून जास्त बोललं जातं बऱ्याच गोष्टी आणि त्या व्यक्त होतात. आणि ते तिथं नाही सांभाळलं तर मग तू मार खाणार. बरोबर, अशा गोष्टी होतात. ते म्हणतात ना, डोळे कधी खरंच बोलतात, खोटं बोलतात. ते पण आपण एक्सप्लोर करू. पण म्हणजे रागाचे प्रकार, म्हणजे मी जे म्हटलं ना तुला की पहिले माझा थॉट, त्याच्यानंतर माझी फिलिंग्स म्हणजे नाही का, आणि मग माझी ॲक्शन. म्हणजे मी जेव्हा काहीतरी कृती करतो, मी असंही उचलून फेकून दिलं, मग मी दर्शवलं की मला राग आलाय है ना. म्हणजे आता राग दाखवण्याचे पण प्रकार बदललेले आहेत. म्हणजे तुम्ही बघा, मला तुझ्यावर राग आहे तर मग मी तुला इंस्टाग्रामवर ब्लॉक करणार, मी तुला व्हॉट्सअपला ब्लॉक करणार आहे ना. तर म्हणजे एक्सप्रेस होण्याचे, म्हणजे तुझ्या लक्षात येते का की राग हा आपल्यासोबत म्हणजे अगदी पहिल्यापासून आहे आणि त्याचे फक्त व्यक्त होण्याचे जे प्रकार आहेत ना ते बदलत गेलेले आहेत. म्हणजे नाही का, मग आपण एखाद्याला राग आला मग आता आपण त्याला सोशल मीडियाला ट्रोल करणार, आपण काहीतरी असं करणार. म्हणजे व्हेअर वी आर वर्किंग ऑन इट, म्हणजे हे फक्त थोडं बदलत गेलेलं आहे. तर रागाचे प्रकार म्हणण्यापेक्षा, म्हणजे इनी जर सांगितलं, मी इरिटेशन असेल, मला बरं वाटत नसेल, मला थोडंसं असं आउट ऑफ कंट्रोल गेल्यासारखं वाटत असेल, फ्रस्ट्रेशन, मग हे वेगवेगळी आपण फॅन्सी नावं दिलीत फक्त. तर लक्षात आहे, मी फ्रस्ट्रेटेड आहे, मी इरिटेटेड आहे, म्हणजे नाही का, मला फक्त असं चालत नाही, म्हणजे येते का लक्षात. म्हणजे हे फक्त आपण दिलेली नावं आहेत, पण ऍक्च्युली तर मी रागवलेलोच आहे. म्हणजे असं मला तरी वाटतं. रागाचंच फक्त एक नामकरण केलं, नामकरण वेगवेगळं केलंय की मग ते राग म्हटलं की आपल्याला तो असं त्याला लय भारी वाटतं ना. असं इरिटेट म्हटलं की हा ठीक आहे, तेवढं तर चालतं, नॉर्मल. म्हणजे आपण म्हणूयात की विष आहे, मग तुला असं म्हटलं की थोडं चालेल, मग तसं आहे का ते? नाही ना. म्हणजे तो थोडा पिला काय आणि मोठं पिला काय, म्हणजे सेम रिझल्ट येणार आहे त्याचा. म्हणजे नाही का, ते कसं एक खून की सजा भी फांसी, 100 खून की सजा भी फांसी, तसं तो तुम्ही थोडा काय रागवलंय आणि एवढा काय रागवलंय, म्हणजे त्याचा जो इफेक्ट येणार आहे मे बी इट्स गोइंग टू बी सेम ॲट ऑल लेवल्स. करेक्ट. आपण म्हणतो ना की रागामुळे बरेच नातेसंबंधावरती पण खूप परिणाम होतात. ते कशा स्वरूपामध्ये होऊ शकतात? अरे बापरे, हा खूप मोठा आणि असा आणि ज्वलंत प्रश्न आहे. तरी कसं आहे माहिती आहे का की आपण कधी रागाला ना तशा अँगलने बघितलंच नाही. म्हणजे त्याचा इफेक्ट काय होतोय, नातेसंबंध जेव्हा आपण म्हणतो की त्याचा इफेक्ट काय होतो. म्हणजे मी समजा तुझ्याशी बोलतोय, समजा तू माझी सून आहे आणि मी तुझ्याशी बोलतोय आणि आपण बोलतोय आणि इथं 100 लोक उभे आहेत आणि तू काहीतरी चुकवलंय, हे पाण्याचा ग्लास तू आणला आणि तो पडला आणि मी तुझ्यावर खूप ओरडलो, तर व्हॉट विल हॅपन इज की आता म्हणजे नाही का, मला असं वाटतं की मी जेव्हा रागवेल म्हणजे तेव्हा माझी अथॉरिटी दिसेल. म्हणजे असं मला वाटतं ना. तुला आता सहज विचारलं की राग म्हणजे पॉवर आहे का, म्हणजे काय म्हणत त्याला आपण, म्हणजे राग म्हणजे शक्ती आहे का ती एक माझी विकनेस आहे. तर समहाव आपण अशा जगात जगतोय. मला वाटतं यांना पण विचारलं ते म्हणते ताकद आहे. म्हणजे नाही का, तुम्ही रागवलेला माणूस कसा एकदम असा काही पण करू शकतो, पण तो काही पण मध्ये स्वतःचा वाटोळ करू शकतो. सगळ्यात चांगलं बेस्ट तेवढंच करू शकतो तो. सगळं डिस्ट्रॉय करू शकतो, त्याचं आयुष्य, त्याचं फ्युचर, त्याचं रिलेशन, त्याची हेल्थ, अशा सगळ्याच गोष्टी. तर मी जे मगाशी सांगत होतो की समजा तू कोणती पण सिच्युएशन आहे, 2 लोक असं बोलतात, ते एक जण खूप जोरजोरात बोलतोय, आरडाओरडा करतोय आणि दुसरा बिचारा फक्त ऐकतोय. आपल्याला पर्सनली जर मी त्या सिच्युएशनमध्ये असेल आणि मी रागवत असेल तर मला असं वाटतं की मी वरच्या लेवलला आहे आणि हे सगळे 100 लोक माझ्याच बाजूने उभे आहेत. पण आपण जर त्या सिच्युएशनमध्ये नसू आणि आपण जर ते बघत असू, तुम्हाला काय वाटतं की तुम्ही कोणाच्या बाजूने असतात? म्हणजे समजा एक जण खूप आरडाओरडा करतोय आणि दुसरा बिचारा गप ऐकतोय, तुमची सहानुभूती शांत बसणार. बरोबर आहे. सहानुभूती किंवा तुम्हाला एका टप्प्याला मी म्हणतो की तो जो ऐकून घेतोय ना तो 100 चुकलेला आहे, पण तो म्हणतोय की मला माफ करा, पण हा आता माफ करत नाही. तर सहानुभूती म्हणा किंवा तुम्ही तिथं तुम्हाला असं विचारलं की कोण बरोबर कोण चुकीचं आहे, म्हणजे आपण असं म्हणताना म्हणतो चुकीला माफी नाही. पण तुझ्या लक्षात येते ऑडियन्समध्ये जेव्हा मी असेल, जेव्हा मी एक थर्ड पार्टी म्हणून बघतो ना, तेव्हा कधीतरी वी आर ऑल बेसिक ह्युमन. आपल्याला नेहमी असं वाटतं की ठीक आहे ना, तो शांत आहे ना, हाच बधीर आहे जो येड्यावणी करतोय तो. म्हणजे जेव्हा मी थर्ड पार्टी असतो ना तेव्हा मला शांतता आवडते आणि जेव्हा मी स्वतः त्या सिच्युएशन असतो ना तेव्हा मला आरडाओरडा आवडतो. तर होतं असं तुझे म्हटलं ना की रिलेशन किती खराब होईल, म्हणजे नाही का, तू म्हटला नातेसंबंध कसे खराब होणार किंवा रिलेशन्स कसे खराब होणार.
आणि हिने सांगितलं की तो खूप गहन प्रश्न आहे, खूप डीप आहे. आपण खरंच ते डीप लेवलला बघूयात का, म्हणजे काय होतंय है ना. तर आता बघा, म्हणजे तू इमॅजिन कर की एक काहीतरी फॅमिली फंक्शन चालू आहे आणि एक 200 लोक आलेले आहेत काहीतरी, आणि त्याच्यामध्ये हिच्याकडून काहीतरी चुकलंय आणि मी हिला रागाच्या भरात काहीतरी बोललो खूप सारं. किती वेळ बोलेल मी, म्हणजे चुकलं ना, तुला कळतं का नाही, तुला अक्कल आहे का नाही, ही कोणती पद्धत आहे, तुला आईवडिलांनी हे शिकवलंय का, किती वेळ लागलाय? हार्डली किती? 5-10 सेकंद. 5-10 सेकंद, म्हणजे तुझ्या लक्षात येते का? मग मला असं वाटतं की त्याचा इफेक्ट पण किती राहील, 5-10 सेकंद नाही, तू जास्त. मग जास्त किती, म्हणजे मी जर असं विचारलं तुला की समजा ते 200 लोक सगळे आपले जवळचे नातेवाईक आहेत आणि सगळ्यांसमोर मी तुला हे बोललेलो आहे, तुला हे सगळं विसरायला किती दिवस लागतील? खूप दिवस लागतील, कारण खूप दिवस लागतील. नाही, खूप दिवस लागतील म्हणते ती. आपण तरी थोडं अजून, म्हणजे नाही का, तू ही खूप चांगली दिसते, पण म्हणजे आता मी प्रश्न बदलतो, तू कधीतरी विसरशील का ते? नेवर. म्हणजे आपण थोडंसं ओपनली बोलूयात ना, नेवर. माझा झालेला अपमान आणि मला समजा रागाच्या भरात हिला एक झापड पण मारली, ही आयुष्यभर विसरणार नाही. ते लक्षात येते, नेवर. आता काय होणार, आता एक माझी इमेज तयार होणार त्या व्यक्तीच्या मनामध्ये आणि त्या 200 व्यक्तींच्या पण मनामध्ये. ओके, त्याच टायमिंगला लगेच झाली ना. किती सेकंद? 5-10 सेकंद, 10-15 सेकंद. तुझ्या लक्षात येते. आणि आता काय होणार की ही माझ्या खूप क्लोज होती है ना, शी वॉज लाईक माय डॉटर, आणि आता मी तिला सगळ्यांसमोर मारलं, बोललो. मला वाटलं की मी 15 सेकंदांनी एवढं काय फरक पडेल, पण ती लाईफ टाईम लक्षात ठेवणार आहे. बरं, ती लक्षात ठेवेल तर ती फक्त तिच्याजवळ नाही ठेवणार. वी आर लिव्हिंग इन अ वर्ल्ड वेअर वी आर कम्युनिकेटिंग. लक्षात येते का? आता ही जिथं जाणार आणि ज्यांना भेटणार, आणि मे बी ती विसरली असेल माझ्याबद्दल, पण आता आम्ही शेवटी नातेवाईकच आहेत, किंवा एका फील्डमधले आहेत, किंवा एका प्रोफेशनमधले, वॉटेवर, आणि आमचा आमना-सामना होतच राहणार नेहमी. आणि आता समजा तिच्या मी लक्षात नाही आहे, तिने खूप प्रयत्न केलेत आणि तिने ते विसरायचा प्रयत्न केला, पण ती विसरणार नाही मे बी. आणि मग ही समजा तुला भेटली आणि मी पण इथं बसलोय आणि मी थोडंसं बाहेर गेलो की ही तुला 100% सांगणार, तुला माहिती आहे का काय झालं तर. त्या लक्षात येते, एव्हरी टाइम शी इज थिंकिंग अबाउट दॅट इन्सिडेंट, दॅट राग, आय एम गेटिंग दॅट व्हायब्रेशन. बरोबर. म्हणजे माझं रिलेशन तेवढ्या वेळा खराब होते, तेवढं डीप. कारण प्रत्येकाकडे एवढी डीप हिलिंग अंडरस्टँडिंग नाही ना. आपण एवढे एलिव्हेटेड सिद्धपुरुष झालेलो नाही आहेत ना, अजून प्रोसेसमध्ये आहोत, पण झालेलं नाही आहेत. नाही ना, तेवढे नाही आहेत ना आपण सगळे ह्युमन आहेत. मग आता काय होणार, मी जेव्हा येईल परत, तेव्हा तुझा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पण काय होणार, चेंज होणार. लक्षात येते. आता माझं रिलेशन फक्त हिच्यासोबत नव्हे तर तुझ्यासोबत पण काही न करता पण काय झाला, डिसमिस झाला. आणि तो कधीपर्यंत झाला, लाईफ टाईम. एवढा डीप रूटेड इम्पॅक्ट आहे फक्त 15 सेकंदाचा. एक माझी मुलीसारखी ही मुलगी, आणि फक्त 10-15 सेकंद जो मी माझ्या इमोशन्सवर, माझ्या फिलिंग्सवर आणि माझ्या ॲक्शनवर मी कंट्रोल ठेवू शकलो नाही, यांनी माझी रिलेशन फक्त हिच्यासोबत नाही, बाकी 200 लोकांसोबत, प्लस हे 200 ज्यांना भेटतील ते, आणि ही आयुष्यात ज्यांना भेटणार आहे ते. तुझ्या लक्षात येते, एवढं जॉमेट्रिकली प्रोग्रेसिव्ह तो व्हायब्रेशन्स माझ्याकडे रीच होतं ते. मग मला तू बघ कसं कधी आपल्याला असं उगाच, म्हणजे नाही का, छान नाही वाटत. म्हणजे आपल्याला वाटतं कसं तरी फील होतं आहे. मे बी ती कोणाला तरी माझ्यासोबत बद्दल सांगते आणि मला ते व्हायब्रेशन्स फील होतं ते, मे बी, म्हणजे नाही का. तर आय कॅन फील दोज वाय. वी आर ह्युमन्स, वी आर कनेक्टेड, वी आर इटर्नली कनेक्टेड. आपण सगळे एवढे कनेक्टेड आहोत ना. आपण म्हणत नाही का की अरे मी तुझीच आता आठवण काढत होतो आणि समोर त्याचा फोन आला. करेक्ट. आणि आपण कोणाचे, मग त्याला बघून मला जेव्हा आनंद होतो ना, तू बघ, तेव्हा त्याच्यासोबत जर वाईट झालं असेल ना, तर त्याची आठवण काढून तेवढं मला वाईट पण वाटेल. 100% कनेक्टेड ना. वी आर ऑल कनेक्टेड ऑल द टाइम. बरोबर. आणि हे फक्त इथपर्यंत नाही, हे जन्मजन्मांतरांपर्यंत आहे. म्हणजे एवढं डीप इम्पॅक्ट येते. म्हणजे याचा आता जर आपण विश्लेषण केलं तर त्याच्यातच बराच वेळ जाईल. पण हिचा जो प्रश्न आहे त्याचं थोडक्यात उत्तर असं आहे की 15 ते 20 सेकंदाचा माझा सुटलेला तोल हा माझ्या आयुष्यातले माझे नातेसंबंधांना आयुष्यभरासाठी आपण म्हणूयात ना संपवण्याची पॉवर ती ठेवतो.
म्हणजे एवढा डीप त्याचा इम्पॅक्ट आहे. आणि आपण पाहतो ना सध्याच्या काळामध्ये जे लहान मुलं आहेत किंवा तरुण तरुणी त्यांच्यामध्ये तर हा अँगर तशी खूप भयंकर वाढलेला आहे. का बरं, तुला काय वाटतं? रिझनच लक्षात येत नाही कसं, कारण ते सोशल मीडिया म्हणूयात असू शकतं. न्यूजपेपरमध्ये पण वेगवेगळे इन्सिडेंट बघायला भेटतात. आता अहिल्यानगरमध्येच असे वेगळे इन्सिडेंट ऐकायला पण आलेत आपल्याला. हे आपल्या आसपास घडत्यात गोष्टी नेमकं सिच्युएशन त्याला कारणीभूत राहते का बदलती परिस्थिती? कसं होतं म्हणजे तू सांग ना मला की तुला काय वाटतं की आपण जे घडलो बोललो ते कसं झालं, म्हणजे नाही का, हाऊ यू आर ट्रेंड. म्हणजे बघ आता समजा खूप मुलं आवाज करतात आहे, खूप गोंधळ चाललं आहे आणि मग आता टीचर आलेत वर्गात, मग त्यांना तर आता त्या मुलांना शांत करायचं आहे, मग ते काय करणार? धोपटणार. आलंय नेक्स्ट लेवलला गेला. आता धोपटणार अलाउड नाही बाबा, आता रूल आहे. आता रूल आहे. बघ ना, म्हणजे आपण कधीतरी असं पण विचार करू शकतो का की बघ ना, गव्हर्नमेंटचा रूल आहे की आपण धोपटू शकत नाही. म्हणजे तसं मी माझ्या अँगरला पण तसं रूल लावू शकतो का? आपण असं ठरवलं पाहिजे. मला जिथं समजा तिकडं कसं नो स्मोकिंग झोन आहे, तिकडं मला किती इच्छा झाली तर मी स्मोकिंग करू शकत नाही. तसं मी असं करू शकतो का की आज मी रागवणार नाही, अशी पण एक एक्सरसाइज नो अँगर झोन करू शकतो ना आपण. तर तू जे म्हटलं की लहान मुलांमध्ये किंवा यांच्यामध्ये खूप असा तो रागाचा जो आपल्याला झालेला आपण अतिरेक असं जो दिसतोय, कशामुळे? बिकॉज ते जे बघतात ते तसं ते वागतात. म्हणजे थोडक्यात आसपासची सिच्युएशन त्यांना पाहायला भेटते. असं तर फक्त त्याच्यावर ढकलून नाही चालणार ना. वन ऑफ द रिझन असू शकतं ते, बट दॅट इज नॉट दी ओनली रिझन. सोशल मीडिया कसं असू शकतो, जसं तू म्हटली की मी कंटिन्यू फायटिंगचे पिक्चर पाहतोय, मी कंटिन्यू झुकिंगा नाही साला पाहतोय. तर काय होतं की मला पण असं वाटतं मी पण झुकणार नाही. म्हणजे मला या सोशल मीडियाने दाखवलंच असं आहे की जो 4 लोकांना मारून असा उभा राहतो ना, तो सगळ्यात पॉवरफुल आहे. म्हणजे ही जे म्हणते ना की सोशल मीडिया, मग सोशल मीडियामध्ये मी कन्झ्युम काय करतोय, म्हणजे मी जे इनपुट करत जाईल ना तसं माझं काय येणार आहे, आउटपुट. म्हणजे असं ह्युमन आहेत ना आपण. म्हणजे मी जे बघतोय, म्हणजे तुला मी जसं म्हटलं की मी पाहिलं की माझे जे वरिष्ठ आहेत, मग ते चिडतात आहे, ते बोलतात आहे, मग त्यांना असं वाटतं तेच करावं लागतं, तीच पद्धत आहे. म्हणजे मी लोकांना चिडताना पाहतोय, लोकांना एकमेकांना मारताना पाहतोय, रोज काही ना काही न्यूज पाहतोय, जसं ती म्हटली सोशल मीडियाला रोज काही ना काही चालू आहे आणि मी ते कन्झ्युम करतोय आणि मला असं वाटतंय की तीच वे ऑफ लाईफ आहे. तर काही गोष्टी ज्या तू कधीच खात नव्हता त्या अचानक का खायला लागला, तुला सोशल मीडियाने दाखवलं की ये खाऊंगे तो खाते रह जाऊंगे, मग आपल्याला वाटलं की खायलाच पाहिजे. करेक्ट आहे. तुझ्यात ते इम्बाईब केलंय. तसा राग पण आपण विकतोय का याचा आपण विचार केला पाहिजे खरं. म्हणजे जसं आपण बाकीचे प्रॉडक्ट्स विकतोय लोकांना, तसं आपण खरंच ह्या लहान जनरेशनांना लाग विकतोय. वी आर सेलिंग देम. बरोबर आहे. आणि इव्हन सोशल मीडिया तर आहेच बरं का, पण आसपासच्या ज्या ठिकाणी लोक राहतात की त्यांच्या आसपासच्या वातावरण किंवा जे मोठे वरिष्ठ लोक जसं तुम्ही म्हणालात ते पण कारणीभूत घटक आहे की 100%. ते बघतात आहे ना तुम्हाला, ते तुमचं अनुकरण करतात. ते छोटे मुलांना म्हणजे ते बोलायला, त्यांची भाषा, त्यांची शैली, त्यांचे हावभाव, व्हॉटेवर जे आहे त्यांना आपणच ॲक्च्युली शिकवलेलं आहे की त्यांच्या आपण सगळ्या अपेक्षा, मी जसं रागाची डेफिनेशनच आपण काय केली की अपेक्षाभंग. मग आपण लहानपणापासून त्यांच्या अपेक्षा पूर्ण 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 जेव्हा कळत आलेलो आहे ना, तर आता त्यांची जेव्हा भंग होईल ना, तर तेव्हा ते एवढे म्हणजे ते बाहेर सुटतील की म्हणजे त्यांना कळणारच नाही की आता काय होतंय. आता तरी आपण कंट्रोल करतो बघ. राग पण आपण सगळीकडे नाही करत. तुला लक्षात आहे, माझ्यापेक्षा छोटा आहे, माझा ऐकणार आहे, तर मी रागवणार. आपण लहान मुलांमध्ये म्हणू शकतो बरं का, पण जे तरुण तरुणी मुलं आहेत त्यांच्यामध्ये पण ही परिस्थिती दिसतेच की आपल्याला. त्यांच्यात तर खूप जास्त आहे ना. मग त्याचं कारण काय असू शकतं? मग ते लहानचेच मोठे झालेत ना. ते असं बघत बघतच मोठे झालेले आहेत आणि ते ह्या स्टेजला आलेत आता की ते तुमच्या कंट्रोलमध्ये पण नाही. लहान होते तरी तुम्ही त्याला शांत बसवत होते, आता तो त्याची थिंकिंग आपण जे म्हणतो अडॉल्सन्समध्ये ते आलेत आणि मग त्या अडॉल्सन्सच्या स्टेजमध्ये ते इंडिपेंडेंट थिंकर व्हायला बघतात आहे. मग त्यांना असं वाटत आहे ना की आता मी माझे डिसिजन घेऊ शकतो, आता मी काही पण करू शकतो, आता मी सक्षम आहे. मग हे जे अँगरला आपण जे पॉवरफुल पोर्ट्रे केलेलं आहे समाजामध्ये, घरामध्ये, बाहेर, समाज माध्यमांमध्ये, तुझे म्हणते न्यूजपेपर्समध्ये, की जो रागवलेला आहे, तू बघ कुठल्या पण मूवीजमध्ये याच्यामध्ये म्हणजे असं काहीतरी घडलंय, मग हिरो येणार, मग तो सगळ्यांना मग त्याला राग येणार, मग म्हणजे आपल्याला असं दाखवलंय की तो हिरो म्हणजे कोण, की ज्याला खूप राग आलेला आहे आणि मग तो आता काही पण करू शकतो आणि मग त्याला जेव्हा राग येतो ना तेव्हा त्याच्यात पॉवर येते. ही कोणती पॉवर आहे?
बरोबर. तुझ्या लक्षात येते का? म्हणजे आपण जेव्हा रागाच्या भरात काहीतरी कृत्य करतो तेव्हा 99% नव्हे, मी तर म्हणेल 100% ते चुकीचेच असतात. आणि मग मला माफी मागावी लागते. म्हणजे मी रागवलो म्हणजे काय झालं की मी चुकलो म्हणजे काय झालं, मी विचार नाही केला, आउट ऑफ कंट्रोल. म्हणजे मला काय म्हणायचंय की तू काय करणार आहे हे माझ्या कंट्रोलमध्ये नाही. आज पाऊस पडणार आहे का नाही हे माझ्या कंट्रोलमध्ये नाही. ही माझ्याशी कशी बोलणार आहे हे माझ्या कंट्रोलमध्ये नाही आहे ना. ही माझ्यासमोर कसा स्वयंपाक मांडणार आहे हे माझ्या कंट्रोलमध्ये नाही आहे. पण तो खाल्ल्यानंतर आता मी काय करणार आहे मला असं वाटतं ते पण माझ्या कंट्रोलमध्ये नाही आहे. तर मी जगतोय कशासाठी हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. आणि मला असं वाटतं की मी ह्या सगळ्यांना कंट्रोल करू शकतो पण स्वतःला करू शकत नाही. म्हणून माझा सगळा प्रयत्न हा दुसऱ्यांना कंट्रोल करण्यामध्ये चाललाय. आणि मग जेव्हा ते माझ्या कंट्रोलमध्ये येत नाही मग मला ते राग येतो आणि ते कधीच होणार नाही. बरोबर. कधीच नाही, चालू राहणार का? कारण मी डिफाईनच नाही केलं ना की मला कंट्रोल काय करायचंय. मी तुझा मूड नाही कंट्रोल करू शकत. तू माझ्याशी, आपल्याला राग कधी येतो म्हणजे नाही का, तू म्हणते यंग जनरेशनला राग आला, लहान मुलांना राग आला. कधी आला? जेव्हा तू माझ्याशी नीट बोलला नाही तेव्हा आला. जेव्हा हिनी म्हणजे अपेक्षाभंग, परत तिथंच येतोय आपण. तर पण रागाचं पण आता चला आपण म्हणू शकतो की रागाला एक असं एक मोठी ठोस कारण हवं की हा मला राग आला पाहिजे. आजकाल बघितलं ना इतुशा शिल्लक कारणावर चिडतात. त्या कारणामध्ये त्या रागाला सेन्स पण नसतो. नाही तुला सांगतो ना, क्षुल्लक कारण हवं तुला एक. आता मी फक्त याच्याकडे असं बघायचं, तू माझ्याकडे असं का पाहिलं म्हणजे येते का लक्षात. मी असं गाडी चालवतोय आणि मग मी असं जोरात गाडी घेऊन गेलो. मला पेशंट ऍडमिट आहे हॉस्पिटलमध्ये म्हणून मी गाडी जोरात गेलो. यांनी मला कट मारला म्हणजे तुझ्या लक्षात येते का. आणि आत्ता मला त्याचा राग येणार. म्हणजे तुझ्या लक्षात येते का. म्हणजे एवढी क्षुल्लक कारण आहेत की जे मला काय करतात ते आपण म्हणत ना उत्तेजित करतात ते मला. आपण म्हणत ना की दे आर इंड्यूस करतात ते माझा राग. म्हणजे हे पण मग कशामुळे, कारण माझ्या कोणत्याही लेवलला कंट्रोल राहिलेलं नाही. मला असं वाटतं की मला जर शांत राहायचं आहे ना तर माझ्या आजूबाजूला सगळ्या गोष्टी मला जशा पाहिजे तसं चाललं पाहिजे. पॉसिबलच नाही. इम्पॉसिबल आहे ना ते, इम्पॉसिबल आहे ते. म्हणजे म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की मी काय करणार आहे, माझी थॉट प्रोसेस काय आहे. ही एकमेव अशी गोष्ट आहे की जी माझ्या कंट्रोलमध्ये आहे. पण मी त्याच्यावर कधी नाही काम करत. मग आता जो आपण हा राग म्हणतोय, ह्या रागाला कंट्रोल करण्याच्या काही वेगवेगळ्या पद्धती आहेत. आता सांगतात लोक नाही का असं काउंटिंग करा, थोडंसं पाणी प्या, मी पितो, थोडंसं मेडिटेशन करा. म्हणजे मग तुझे म्हटले की ते कंट्रोल करायचं आहे तर पहिले तुम्ही जसं आता आपण प्रश्नांच्या माध्यमातून इथपर्यंत आलो की आपण समजून घेतलं की ते नेमकं काय आहे. मग ते पहिले आपण समजलं पाहिजे. कंट्रोल करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे. म्हणजे तुला जर आता विचारलं की तुला राग येतो का, तुला राग करतो, म्हणजे याचं काय उत्तर आहे म्हणजे नाही का. राग येणं साहजिकच आहे. राग येणं साहजिक आहे. बघ आता कसं आहे माहिती आहे का, जी गोष्ट साहजिक आहे ना त्याला मी काय नाही करू शकत. इट्स दॅट सिम्पल. नाही लेवल मग मी मगाशी मग ते चुकतंय ना. थोड्या पूर्वीच आपण काय म्हटलं, थोडी आणि जास्त राग इज राग. तुझ्या लक्षात येते का. म्हणजे मी काय करायचा प्रयत्न करतो ना की ठीक आहे मी इथपर्यंत थांबलो. मग आपण काय म्हणतो, मी एवढे दिवस सहन केलं आता मी फुटणार आहे. म्हणजे मी एवढे दिवस सहन ऍक्च्युली केलं नाही, मी जमा केलं फक्त. बघतो तुझ्याकडे वाट पाहिली फक्त, म्हणजे नाही का जमा करून ठेवलेलं आहे मी ते. तुझ्या लक्षात येते का. तर पहिला हा मुद्दा आपण क्लिअर करूयात की रागाला मला कंट्रोल करायचं आहे तर मला पहिले माहीत पाहिजे की तो येत नाही. म्हणजे मला जेव्हा कोणी म्हणतं ना राग येतो, मी त्याला विचारतो कुठून. जी गोष्ट येते ना, आता तुम्ही म्हणले कुकराय सर आपल्याकडं आलेत, मग कुठून आले. म्हणजे तू असं नाही म्हटलं आम्ही आलोय, मग तू काय मार सोडून आलाय का. पण मी बाहेरून आलोय ना, मग आता त्याला उत्तर आहे ना, सर त्यांच्या घरून आलेत, सर कॉलेजवरून आलेत, सर कुठून आले, कुठून तरी आले. जेव्हा मी म्हणतो की तो येतो, म्हणजे ज्या सगळ्या प्रेक्षकांना असं वाटतं ना की मला राग येतो, त्यांनी विचारायला पाहिजे कुठून. बरोबर. मग मला असं वाटतं याच्या वागण्यावरून, यांच्या बोलण्यावरून, या वातावरणावरून, म्हणजे नाही का. मग ते सगळं होते म्हणून तुला कमून असं होते याचा आपण काहीतरी विचार केला पाहिजे कधीतरी. पण तुला म्हटलं ना तर तेवढं डीप विचार आपण करत नाही. रागाला कंट्रोल करण्याचा पहिला आणि मी म्हणतो शेवटचा स्टेप म्हणजे काय की टू आयडेंटिफाय की इट इज नॉट नॅचरल. साहजिक नाही आहे ते. इट इज नॉट साहजिक, इट इज माय डिसिजन. तू बघ ना, मी तुला म्हटलं ना की मी समजा टीचर आहे, समजा असं आपण अज्युम करूयात, आणि माझ्या विद्यार्थ्यांनी काहीतरी चूक केली आहे आणि
मला त्याला रागवायचं आहे, तर बघ तू माझा राग वेगळ्या लेवलचा असेल, माझ्यापेक्षा जे वरिष्ठ आहेत त्यांनी काहीतरी चूक केली आहे. बरं, त्या विद्यार्थ्यांमध्ये पण तो माझा आवडता विद्यार्थी आहे आणि एक माझा नावडता विद्यार्थी आहे. तिथं पण चेंज होतं. तुझ्या लक्षात येते का? जी गोष्ट नॅचरल असते ना ती बदलत नाही. करेक्ट आहे. जी गोष्ट नॅचरल आहे, आता सन ईस्ट मध्ये येतो मग ते बदलतं का? म्हणजे तुम्हाला जसं पाहिजे तसं बदलतं का? नाही. जी गोष्ट नॅचरल आहे ना ती इट इज कॉन्स्टंट फॉर एव्हरीवन इन एव्हरी सिच्युएशन. करेक्ट आहे. पण माझा राग तुला लक्षात येत आहे का? त्याचा लेवल तुझी म्हणते, म्हणजे मे बी माझ्या वरिष्ठांनी काहीतरी केलं माझ्यापेक्षा मोठे कुठल्या पण लेवलला, मग ते घरी असतील बाहेर असतील, मी ऑलरेडी ज्यांचा तिरस्कार करतो त्यांनी एक चूक करू दे, बरोबर, आणि मी ज्यांचा खूप आदर करतो त्यांनी एक चूक करू दे, इट इज डिफरंट. माझी रिॲक्शन विल बी डिफरंट. मी या व्यक्तीचा आदर करतो आणि त्यांनी चूक केली ना, मी तरी पण तुमच्यासाठी म्हणजे भांडेल. टोन चेंज होणार, सगळं चेंज होणार. काय तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती, असं नाही का, असं थोडंसं मला मे बी वाईट पण वाटेल, बट राग नाही येणार. मग मी जेव्हा म्हणतो ना की सिच्युएशनमुळं, परिस्थितीमुळं, गोष्टींमुळं आहे ना, माझं जेव्हा प्रेम खरं असतं ना, भाजीमुळं मी भांडण नाही करणार. पण मला असं वाटतं नाही, एवढं डीप नाही जायचं मला. आणि मग आपण असे चाललोयत, मग राग येतो जातो, येतो जातो, येतो जातो, येतो जातो, आणि आपल्याला वाटतं हीच लाईफ अशी नॉर्मल आहे. म्हणजे नाही का, राग येणं साहजिक आहे, राग येणं नॅचरल आहे. म्हणजे हे जेव्हा मी स्वतःला पहिली सांगायचं बंद करेल, तू जे म्हटले ना की काय त्याला पद्धत आहे की आपल्याला राग कंट्रोल करायचं आहे, तर काय करावं लागेल, तर पहिले मला ह्याची जाणीव करून घ्यावी लागेल, हा नॉलेज घ्यावा लागेल की तो मी क्रिएट करतो. आय एम द क्रिएटर ऑफ माय अँगर. पण तुला मी सांगितलं की तू क्रिएट कर, तर तू राग तुला आवडेल क्रिएट करायला का शांती आणि प्रेम आवडेल तुला क्रिएट? शांती आणि प्रेमच चांगली गोष्ट वाटतं. तुला एक सांगू का, म्हणजे लोक देश भांडतात आहेत बिकॉज दे वॉन्ट पीस. करेक्ट आहे. तू कोणाला पण जाऊन विचार, लोक काय म्हणतात, हमें शांती चाहिए, आणि म्हणून लोकांना आम्ही मारतोय. म्हणजे कसं पॅराडॉक्स आहे. म्हणजे तुला लक्षात येते व्हॉट वी आर डुईंग. म्हणजे लोक बघ, ज्याला राग आलाय ना तो खूप चिडतो आणि म्हणतो सगळे शांत बसा, आणि तो चिडतोय. म्हणजे असं म्हणून आहे लोक मी एका ठिकाणी असं, मी नाही पण मी असं पाहिलं एका ठिकाणी, असं त्यांनी खूप मोठी पूजा वगैरे मांडली होती, सगळीकडं आरडाओरडा, हे तर ठेवलं, ते ठेवलं, हे असं केलं, ते तसं केलंय, ते सगळ्यांना बोलत होते, असं केलंय तसं केलंय, हे इथं नाही मांडलं, ते एवढा आरडाओरडा, सगळेजण एवढे पळत होते, हे ते. मग मी जे ऑर्गनायझर होते त्यांना विचारलं, मी म्हटलं हे तुम्ही कशासाठी ऑर्गनाईज केली पूजा? तर ते म्हटले की थोडी कसं घरात शांती पाहिजे. म्हणजे तुझ्या लक्षात आहे, वी आर वर्किंग ॲट रॉंग प्लेस. राग शांत करायचं आहे ना, आय हॅव टू वर्क ऑन माय सेल्फ, आय डोंट हॅव टू वर्क ऑन अदर्स. म्हणजे राग शांत करण्यासाठी माझा सगळा प्रयत्न, तू बघ ना, आपण म्हणतो कसं, तू माझ्याशी असं बोलत जाऊ नको, मला राग येतो, मला राग येतच. म्हणजे माझं त्याला असं उत्तर असतं की मग तो तुझा प्रॉब्लेम आहे. म्हणजे सी आपण सगळं करेक्ट करायचा प्रयत्न करतोय सो दॅट मला राग येणार नाही. सो यू आर वर्किंग ॲट दी रॉंग प्लेस. तो राग कंट्रोल कसा करायचा, म्हणजे बट ते असं ऐन वेळेस होणार नाही, सिच्युएशनला होणार नाही. राग कंट्रोल करण्यासाठी मुळात स्वतःवर काम करणं गरजेचं. 100%. ते काम नाही, आपण ऍड करू त्याच्यात, स्वतःवरच काम करणं गरजेचं करायचं आपल्याला. नाही होतात नाही ह्या गोष्टी. रागावरती पण आपलं नियंत्रण असलं पाहिजे. आता बऱ्याचदा म्हणतात ना की रागावरती नियंत्रण ठेवलं, तो दाबून नाही ठेवायचा, की दाबून ठेवला की त्याचा स्फोट पण होऊ शकतो, आणि तो खूप मोठा स्फोट होऊ शकतो. आता ते इव्हन जे कौटुंबिक ह्याच्यामध्ये असतात बऱ्याचशा गोष्टी त्या लोकांना पाहायला पण भेटतात. पण ते तसं न ठेवता आपण त्याला फक्त एक प्रॉपर मॅनेज करणं गरजेचं आहे असं म्हणतो. चुकतंय ना बघ, तुझ्या लक्ष सांगू का तुला, म्हणजे आय एम सो सॉरी, म्हणजे 2 मिनिटं तुला इंटरप्ट करते. शब्द कसे चुकतात आपले, म्हणजे आपली वोकॅब्युलरीज कशी चुकलेली आहे. म्हणजे तो सहजच आहे, मग आता मला राग मॅनेजच का मॅनेज करायचं? ओके, म्हणजे तू मला सांग, कोणती गोष्ट मॅनेज करतो आपण? म्हणजे समजा तुझ्याकडे खूप पैसा आहे, खूप सारा ना, यू हॅव लॉट ऑफ मनी, मग तू त्याला मॅनेज करणार ना, बरोबर का? आहे म्हणून. आणि मॅनेज करणार, थोडं SIP करणार, थोडं इकडं करणार, थोडं इन्व्हेस्ट करणार, थोडं लँड घेणार, थोडं गोल्ड घेणार, का? कारण तुला असं वाटतं कधी ना कधी ते संपेल, युटिलाइज करता येईल. म्हणजे मला आज ते लागत नाहीये पण ते मला भविष्यात लागू शकतं. मॅनेज
म्हणजे नाही का मॅनेज आपण कोण करतो, म्हणजे आपण म्हणतो ना की याला ते जॉब पाहिजे होतं म्हणून त्यांनी तिकडचे लोक काय केले, मॅनेज. त्याला तिथून सुटका पाहिजे होते म्हणून त्यांनी तिकडचे लोक काय केले, मॅनेज काय कधी करतो आपण, जेव्हा मला एखादी गोष्ट पाहिजे, इन फ्युचर मला लागणार आहे. तुला म्हणजे कुठेतरी आपल्या डीप इनसाइड आहे की मला तो राग मॅनेज करायचा आहे, आज ना उद्या मला त्याची गरज भासणार आहे. ती गरज नको पाडायला, ते महत्वाचं आहे याच्यामध्ये. हा पण ते नाही वाटत ना मला असं वाटतं ते लागेल मला, माझे रागाशिवाय काम होऊ शकत नाही असे म्हणी पण आहेत ना, म्हणजे लातो की भूत बातोचे नाही मानते. बरोबर. म्हणजे याला माझं एकच उत्तर असतं, जो प्यार से नाही मानते वो कैसे भी नाही मानते. म्हणजे आपलं कसं आहे, म्हणजे नाही का मी एखाद्याला असं प्रेमाने सांगतो मग त्यांनी नाही ऐकलं ना मग मी त्याला सांगतच नाही. पण लोक म्हणतात नाही मग आता तुम्ही ओरडा. म्हटलं नाही, ओरडा आपण सेकंड स्टेप नाही आहे, ओरडा मे बी फर्स्ट स्टेप असू शकते. जिसको प्यार की भाषा नहीं समजती ना उसको दुनिया की कोई भाषा नहीं समज सकती, असा या मताचा मी आहे. मग ते राग करून म्हणजे नाही का मी तुला खूप आरडाओरडा केला तर माझा बीपी वाढणार. बरोबर. म्हणजे हे जरी माझ्या लक्षात आलं ना की हे सगळं मला प्रॉब्लेमॅटिक आहे, हे एवढं जरी मी स्वतःसाठी जरी केलं ना, म्हणजे मला असं वाटतं ना, मी समजा तू काहीतरी चूक केली आणि मी तुला ओरडलो नाही, मला त्याचं पण स्वतःबद्दलच ग्रेट वाटतं. बरोबर. तू एवढं चुकवलं होता तरी मी काही बोललो नव्हतं. त्याच्यामध्ये खरं ग्रेट. तुझ्या लक्षात आहे? नाही ग्रेटनेस नाही आहे ना. मग ते मी तुला काही बोललो नाही, हे तुझ्यासाठी नाही, हे माझ्यासाठी, हे जेव्हा मला वाटेल तेव्हा तो तुझे म्हणतोय ना की ते दाबला जातोय. मी तेव्हा काही बोलले का, मी तेव्हा काही बोललो का, मी एवढं काय, मग मी 10 वर्षापूर्वी काय बोलले का, मग असं वाटतं बोलले असते बरं तेव्हाच्या तेव्हा, आता हे करण्यापेक्षा. मग लोक टोकाचे डिसिजन घेतात. करेक्ट आहे ना. आज तुझ्या एक छोटीशी काहीतरी तुझ्याकडून चूक झाली ना, मी ते म्हणायला पाहिजे. मग लोक मला म्हणतात मग रागवायचं नाही, मग कामं कशी करायची. मग तू समजा चुकवलं मग तुला रागवायचं पण नाही, मग मी काय करायचं, मग काम तर करून घ्यायचं ना मला. तू समजा माझ्या अंडर आहे शिकवायला आणि तू वर्गात वेळेत गेलाच नाही, मग मी तुला रागवायचं नाही का. बरोबर. असं म्हणतात लोक मला. मग माझं काम आहे ना ते, समजा मी विभाग प्रमुख आहे, माझं काम आहे ना तुझ्याकडून ते लेक्चर व्यवस्थित करून घेणे. पण मी म्हणू शकतो ना चैतन्य जा ना वर्गावर, चैतन्य तू वर्ग, पण मला असं वाटतं त्याच्याने काम होणार नाही, हे मलाच वाटतं फक्त. तुम्हाला काय वाटतं, म्हणजे तुमच्यासोबत कोणी कसं बोलावं, आरडाओरडा करून बोलावं का प्रेमाने बोलावं. प्रेमानेच. पण मला असं वाटतं अपेक्षा प्रेमाचीच नाही करतात. म्हणजे बघ ना आपण कसे आहेत, म्हणजे नाही का मला असं वाटतं की सगळ्यांनी माझ्याशी प्रेमाने बोलावं, पण मी जेव्हा बॉस होतो ना तेव्हा मला असं वाटतं प्रेमाची भाषा कोणाला कळत नाही. कसे डबल स्टँडर्ड्स आहेत आपले, म्हणजे डबल स्टँडर्ड्स आपलेच आहेत, म्हणजे आपलेच आहेत. म्हणजे जेव्हा मी ही सगळी धुरा माझ्या कंट्रोलमध्ये घेईल ना, जेव्हा मी स्वतःला सांगेल ना की मी ओरिजिनेटर आहे ना, मी रागाच्या भरात ही जसं म्हटली रिलेशन खराब होणार आहे, त्याचा मला प्रॉब्लेम होणार आहे, म्हणजे हे मी सगळं माझ्यासाठी कर हे सगळं आयुष्य माझ्यासाठी. लोक मला बरेच जण म्हणतात तुम्ही खूप सेल्फिश आहे, मला म्हणतात बरेच जण तुम्ही खूप सेल्फिश आहे, तुमचं जिथं तिकडं. म्हटलं मग माझं मीच बघणार ना, माझा आनंदची जबाबदारी जेव्हा मी घेईल ना तेव्हा माझ्या रागाची पण जबाबदारी मी ऑटोमॅटिक घेईल. बरोबर. आता कसं करतो मी, माझ्या आनंदाची जबाबदारी हिच्यावर आहे. ही माझ्याशी नीट बोलली तर मी आनंदी राहतो, ही माझ्याशी नीट नाही बोलली तर मला राग येतो. तर राग कुठून येतो. ते क्रिएट थॉट प्रोसेस. बरोबर. माझी अशी अपेक्षा होती की तिने असं बोलावं आणि मग ती तशी बोलली नाही आणि मग मी राग काय केला, क्रिएट. आता माझी जर अपेक्षा नसेल काही पण आणि ती कशी पण बोलली तर मला राग पण येणार नाही. बरोबर. आता मी समजा एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो, मी अपेक्षा ठेवली ना की खूप चांगली डिश येणार आहे, आपण नाही आली, मग मला असं वाटलं वेळेत येणार आहे पण ती नाही आली, मग ती माझी अपेक्षेमुळे झालेलं आहे ते. म्हणजे तो लक्षात येतं, म्हणजे अपेक्षाच ठेवायची नाही असं म्हणतोय का. झिरो अपेक्षा. डिफिकल्ट आहे खूप. झिरो अपेक्षा ठेवली सिरियसली राग येणारच नाही, अपेक्षाच नाही ठेवली तर रागाचा काही प्रश्न. पण चुकतं कसं तुला सांगू का, म्हणजे आपण कसं करतो ना, आपण झिरो अपेक्षेकडं नाही जात, कमी अपेक्षाकडे जातो. म्हणजे लोक म्हणतात कमी, मग आता मी तुला सांगतो नाही हा मग हे परत आपण चेक करू, मग तुला वाटेल का सगळं चुकलंय का, म्हणजे पण आपण हे सगळे तसेच आहेत. जसं मी तुला म्हटलं की साहजिकच आहे, मग तो साहजिक नाही आपल्याला कळाला. मग आपण म्हटलो की ते मॅनेज करायचंय, मग ते मॅनेज नाही करायचं आपल्याला कळालं. आपल्याला नको आहे ना तो, आपल्याला मॅनेज नाही करायचा, आपल्याला तो बस्ट करायचा, आपल्या आयुष्यातून तो काढून टाकायचा आहे. आणि तिसरं ही जे म्हटले की ही बेस्ट वे की आपण झिरो नाही करू शकत तर कमी करूयात, माझ्या दृष्टीने ते वर्स्ट वे. कसं तुला सांगू का, म्हणजे फॉर एक्झाम्पल तू म्हणजे नाही का तुझी वाईफ आहे समजा आणि तिची अशी अपेक्षा आहे की तू तिच्यासाठी एक 9 लाख हार आण.
पण तिला माहिती आहे तू अजून एवढं नाही कमवते. पण तिची अपेक्षा तर आहे की तू तिला एक 9 लाख हार द्यावा. मग तू तिची अपेक्षा पूर्ण केली का? नाही, सध्या नाही केली. करशील तू, पण सध्या नाही केली. मग त्याचं तिला राग येईल का? मे बी तिला कुठेतरी माहिती आहे ना, अपेक्षा आहे, मोठी अपेक्षा आहे तिला तुझ्याकडून, पण तू ती पूर्ण नाही केलेली आहे ना. आता बघा 2 सिच्युएशन बघूयात आपण. म्हणजे एक, तू तिला 9 लाख हार नाही दिला. 2, तिला असं वाटलं की तू एक गुलाबाचं फुल आणावं, तू ते पण नाही आणलं. तुम्हाला सांग, आता राग, तू 9 लाख हार नाही आणला, म्हणजे ह्या व्हॅलेंटाईन डेला तू 9 लाख हार नाही आणला म्हणून तिला जास्त राग येईल का? तू एक गुलाबाचा फुल सुद्धा नाही आणला म्हणून जास्त राग येईल? गुलाबाचा फुल. कमी अपेक्षा. एवढं डीप येते. म्हणजे कमी अपेक्षा, मी म्हणतो अपेक्षा मोठ्या ठेवाव्यात. कुठेतरी आपल्याला पण माहिती होणार नाही, पण समाधान. तर कमी अपेक्षा मोर सिरियस. तर हे एवढं डीप आहे ना, म्हणजे आता आपण बोलत राहिलो ना दिवस संपणार नाही. म्हणजे नाही का, पण कमी अपेक्षा म्हणजे ही जास्त राग येण्याची, जास्त इंटेन्सिटी जनरेट, जास्त इंटेन्स आहे. कमी अपेक्षा जास्त इंटेन्सिटी, जास्त अपेक्षा कमी इंटेन्सिटी. इन्व्हर्सलेशन म्हणू शकतो. हे मॅथ्स मला माहित होतं ना. नक्की सर. नाही, ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेतच. आणि तुमच्यासोबत ही जी चर्चा करून आहे ना, राग म्हणजे काय, नेमकं तो निर्माण कसा होतो, त्याच्या मागचं थॉट प्रोसेस काय असते, तरी आपण डिस्कस नाहीच करू शकलो. आणि फायनल आन्सर आपण जे म्हणतो ना, की रागाला पाहताना आपण फक्त एक तो राग क्षणिक येतो, क्षणिक जातो, त्या पण गोष्टी होत असतात. किंवा त्याला आपण एक चाकोरीमध्ये बंदिस्त नाही करू शकत. ते आपली एक थॉट प्रोसेस आहे. त्या थॉट प्रोसेसवरती प्रत्येकाने काम करणं गरजेचं आहे. तर त्याच्यावरती आपण काय करू शकतो, त्याला पूर्णतः बस्ट करू शकतो. नियंत्रण शब्द नाही येणार या ठिकाणी आता. प्रॉपर शब्द यूज करावा. नक्की सर, तुमच्यासोबत बोलून खरंच खूप छान वाटलं. की जो विषय आहे अँगर मॅनेजमेंटचा, की जे आपण त्याला राग व्यवस्थापन म्हणतो, त्याने ही काळाची गरज सुद्धा आहे. जे आपल्या आसपास राहणारे जे समुदाय आहे, जे नागरिक लोक आहेत, त्या सगळ्यांमध्ये ही गोष्ट खूप प्रखरपणे पण जाणवते. मग त्याच्यावरती नियंत्रणापेक्षा तो बस्ट कसा करता येईल ह्याच्यावरतीच तुमचा ॲक्च्युली या पॉडकास्टचा मी खूप खूप धन्यवाद मानेल की ह्या गोष्टी चर्चेतूनच होऊ शकतात. म्हणजे आपण जर सगळ्यांसोबत बसलो, चर्चा केली, आता आपण अजून जर बसलो तर हा संपणार नाही विषय. असे आपले हे छोटे छोटे शब्द तुम्ही हे जे काम करताय ना, म्हणजे मला असं वाटतं म्हणजे आउट ऑफ दी वर्ल्ड आहे. कारण म्हणजे प्रत्येकाच्या मनात असे खूप सारे प्रश्न असतात. मी ऑडियन्सला पण सांगेल तसे त्यांचे काही प्रश्न असतील त्यांनी कमेंट्सला टाकावेत आणि आपण नक्कीच त्यांना नक्की प्रयत्न करत राहावे. सरांनी तर आता जे सांगितलंच आहे. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटलाय आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि ह्याच्या व्यतिरिक्त तुमचे जर काही रागासंदर्भातले किंवा इतर काही क्वेश्चन असतील तर तेही आम्हाला नक्की विचारू शकता. असंच आपण नवनवीन विषयासह नक्की भेटत राहणार आहोत. तुम्ही पण आमच्यासोबत नक्की जोडले राहा आमच्या या मराठी पॉडकास्ट सोबत, ज्याचं नाव आहे ऐकूया बोलूया. धन्यवाद.